नमस्कार मित्रांनो, IPLच्या रणसंग्रामात पुन्हा एकदा ऑरेंज आर्मीचा जलवा पाहायला मिळालाय. अभिषेक शर्माचं वादळी शतक आणि त्यानंतर गोलंदाजांनी केलेली टिच्चून गोलंदाजी. हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सला त्यांच्याच भाषेत उत्तर देत 47 धावांनी धूळ चारली आहे. काय घडलं या सामन्यात पाहूयात आजच्या खास व्हिडिओमध्ये. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सामन्याची सुरुवात झाली तीच मुळी अभिषेक शर्माच्या बॅटमधून निघणाऱ्या चौकार आणि षटकारांनी. अभिषेकने दिल्लीच्या गोलंदाजांचा अक्षरशः पालापाचोळा केला. त्याने ठोकलेल्या या विक्रमी शतकामुळे सनरायझर्सने बोर्डवर 242 धावांचा डोंगर उभा केला. दिल्लीच्या एकाही गोलंदाजाला अभिषेकच्या वादळासमोर तग धरता आला नाही. अभिषेकने 68 चेंडूत 10 चौकार आणि 10 षटकारांची आतषबाजी करत शतक ठोकले. 243 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात खराब झाली. कर्णधार अक्षर पटेलच्या नेतृत्वाखालील संघ मैदानात उतरला खरा, पण ठराविक अंतराने विकेट्स पडत गेल्या. अनुभवी नितीश राणाने एक बाजू लावून धरत शानदार अर्धशतक ठोकलं आणि समीर रिझवीने काही काळ साथ दिली. पण या दोघांशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला हैदराबादच्या गोलंदाजी समोर तग धरता आला नाही. फलंदाजीनंतर वेळ होती ती गोलंदाजांची. ईशान मलिंगा आणि हर्ष दुबे यांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत दिल्लीच्या फलंदाजांना जखडून ठेवलं. मलिंगाचा वेग आणि दुबेची फिरकी या जोडगोळीने दिल्लीला 195 धावांत रोखण्यात मोलाचा वाटा उचलला. परिणामी दिल्लीला 20 षटकांत 9 बाद 195 धावांपर्यंतच मजल मारता आली. या दिमाखदार विजयासह सनरायझर्स हैदराबादने 7 सामन्यांत 4 विजय मिळवत गुणतालिकेत थेट 3रं स्थान गाठलं आहे. दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्स 6 सामन्यांत 4 विजयांसह 8 गुण घेऊन 5व्या स्थानावर घसरली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? अभिषेक शर्माचा हा फॉर्म हैदराबादला फायनलपर्यंत घेऊन जाईल का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच क्रिकेट अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.